बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणिताचं 6वं प्रकरण आहे नवनीत मधलं. संख्यांचा चढता क्रम उतरता क्रम यांची तुलना. तर याचे नियम सगळ्यांना माहिती आहे. चढता क्रम म्हणजे लहान संख्या अगोदर, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर सगळ्यात मोठी, याला चढता क्रम म्हणतो. आणि उतरता क्रम म्हणजे त्याच्यामध्ये काय ती सुरुवातीला मोठी संख्या. उतरत्या क्रमात सुरुवातीला कुठली संख्या असते? सगळ्यात मोठी. तर या धड्यावरचे आपण नमुना प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न सगळ्यांनी वाचायचा आहे. पहिला प्रश्न, 7 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 6 अंकी सर्वात मोठी संख्या वजा केल्यास मिळणारी संख्या पुढीलपैकी कोणती असेल? मग आता आपण जसं शिकलो 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या कुठली होती रे? 6 अंकी मी आता शिकवल्याप्रमाणे 9,99,999. मग आता म्हटलं की 7 अंकी सर्वात मोठी संख्या सांगा. 99,99,000. करेक्ट आहे. ही काय झाली? सर्वात मोठी 7 अंकी संख्या. मग त्याच्यातून काय वजा करायचे आपल्याला? 6 अंकी सर्वात मोठी संख्या. आता शिकलो की सांगा कुठली आहे 6 अंकी सर्वात मोठी संख्या? 9,99,999. मग त्या वजा करायच्यात तुम्हाला. पटकन वजाबाकी करा वहीमध्ये आणि मला उत्तर सांगा. वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती असेल? किती सोपा प्रश्न आहे. 99,99,999 वजा 9,99,999 यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर कुठली संख्या मिळेल? सांगा. 90 लाख. किती? 90 लाख. किती जणांचं आलंय 90 लाख? करेक्ट आहे. मग हे 90 लाख पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कोणत्या पर्यायात उत्तर आलेले? तिसऱ्या. म्हणून या प्रश्नाचा 3रा क्रमांक बरोबर आहे. म्हणून 3ऱ्या पर्यायाच्या गोलाला आपण रंगवलेलं आहे. समजला का? चढत्या उतरत्या क्रमावर जो धडा दिलेला आहे, चढता क्रम उतरता क्रम, या धड्यावर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. दुसरा प्रश्न वाचा बाळांनो. आता कोणत्या संख्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत? मग आता यांची जर तुलना करायची म्हटलं, पहिली संख्या पहिल्या पर्यायामध्ये 1 2 3 4 संख्या आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये 4 संख्या आहेत. तिसऱ्या पर्यायामध्ये 4, चौथ्या पर्यायामध्ये 4. मग आता एवढ्या सगळ्या संख्या तुम्ही वाचत बसणार का रे? मग कसं करणार? म्हणजे कुठल्या पर्यायामध्ये कोणत्या संख्या गटामध्ये उतरत्या क्रमाने संख्या मांडल्यात हे तुम्हाला कसं कळणार? तर बघा, ती 78,432 ही संख्या कुठल्या गटात आहे बघा? 78,432, 78,325, 78,235 आणि 78,132. मग या गटातील जर संख्यांची जर तुलना केली आपण तर आपल्या असं लक्षात येतं की सर्व संख्यांमधले डावीकडचे पहिले 2 अंक, तुमचा डावा हात घ्या, डावा हात ठेवा त्या संख्येवर. डावीकडून पहिली आणि दुसरी संख्या कुठली आहे सांगा बरं? डावीकडून पहिला आणि दुसरा अंक. डावीकडून रे दादा, तुझ्या डाव्या हाताकडून. त्या 4ही संख्यांमधल्या पहिले 2 अंक कुठले? 7 आणि 8. पहिले 2 अंक समान आहेत. मग प्रत्येक संख्या काय वाचत बसायची का? त्याची टेक्निक वापरायची. काय वापरायची? टेक्निक. मग डावीकडून पहिले 2 अंक समान आहेत. 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या अंकांची तुलना केली. आता 78च्या नंतर पहिल्या संख्येमध्ये कुठला अंक आहे? 4. दुसऱ्या संख्येमध्ये 3. तिसऱ्या 2 आणि चौथ्या 1. मग मला सांगा, 3राच अंक आपण बरोबर प्रत्येक गटातला जर निवडला,
4 3 2 1 हा क्रम तुम्हाला चढता वाटतोय का उतरता वाटतोय? मग आपल्याला तोच प्रश्न विचारला आहे की कोणत्या संख्या गटातल्या सगळ्या संख्या ह्या उतरत्या क्रमाने मांडल्यात. मग आपण काय सगळ्या संख्या वाचत बसणार का? काय आयडिया करायची, डावीकडून पहिला अंक बघायचा, दुसरा अंक बघायचा, पहिला अंक सेम आहे सोडून द्यायचा, दुसरा अंक बघा. यश मी काहीतरी टेक्निक देते, तू लक्ष दे ना बाळा, तुला कसं समजणार आहे. पहिला अंक बघितला समान आहे सोडून द्यायचा, 7 7 समान आहे सोडून दिलं, 8 8 बघायचं समान आहे सोडून दिलं. मग तिसरा अंक वेगवेगळा आहे, मग तिसऱ्या अंकाचीच तुलना करा ना तुम्ही. मग तिसऱ्या अंकामध्ये काय होतं? 4 3 2 आणि 1. मग बरोबर ह्या संख्या काय केल्यात त्यांनी? उतरत्या क्रमाने मांडल्यात. सगळ्या संख्या मोजायची गरज आहे का? म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की दुसऱ्या पर्यायामध्ये, दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिल्या पर्यायातलं जे संख्या आहे त्या उतरत्या क्रमानं मांडल्या, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर वाटतो. म्हणून 1 ला आपण रंगवलेलं. किती जणांना समजला हा प्रश्न? आयडिया कळली? काय आयडिया ह्याच्यामध्ये? टेक्निक काय? येस, आपल्या डाव्या हाताकडून काय करायचे? फक्त अंक बघायचे प्रत्येक संख्येतले. एका गटात 4 संख्या आहेत की नाही, मग डावीकडून पहिला अंक बघायचा, दुसरा अंक बघायचा आणि त्याच्यातच तुलना करायची अंकांमध्ये. सगळ्या संख्या मोजत बसल्यावर आपले डोकं पार घेऊन जाईल, है की नाही? टेक्निक वापरायची. समजला प्रश्न? आता याच्यातलाच तिसरा प्रश्न बघा, वाचा संख्या. 6666 6634 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास यातील पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती असेल? किती सोपा प्रश्न आहे. पटकन वहीमध्ये मांडा बरं ह्यांचा चढता उतरता क्रम. तुम्हाला ह्या संख्या चढत्या क्रमानं मांडायला लावल्यात. मग चढता क्रम मी तुम्हाला शिकवले आता कसं तुलना करायची. पहिला अंक सेम आहे, दुसरा अंक सेम आहे, तिसऱ्या अंकामध्ये आपल्याला ठरवायचे पहिली लहान मोठी कुठली येईल. मग पहिली संख्या सांगा. 3 3 पण सेम आहे ना, मग 3 3 मध्ये सेम आहे म्हणजे चौथा अंक बघायचा. 9 आणि 4 6634 अगोदर येईल. पटकन मांडा. चढता क्रम मांडतोय आपण. 6634 स्वल्पविराम, 6639 स्वल्पविराम, 6645. बरोबर आहे का चुकलं? तिसऱ्या नंबरला कुठली संख्या आली चढत्या क्रमात? करेक्ट आहे. आणि शेवटी 66. मग बाळांनो त्यातली पहिली संख्या सांगा आता कुठली आहे? चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिली संख्या कुठली? 6634. प्लस करा, त्याच्यात मिसळा शेवटची संख्या. ह्यांची दोघांची बेरीज किती आली ते सांगा. 6634 अधिक 6666. किती उत्तर आलं? नीट करा बेरीज. करेक्ट आहे. किती आली बेरीज? समजला हा प्रश्न कसा सोडवायचा? तुम्हाला त्यासाठी यश चढता क्रम मांडता आला पाहिजे. आणि मग कधी कधी सांगितलं जाईल पहिल्या आणि चौथ्या संख्येची बेरीज करा, कधी कधी सांगितलं जाईल की दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती येईल. असे फिरवून प्रश्न तुम्हाला विचारले जातील. मग 13300 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे बरोबर, म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. समजलं का बाळांनो? संख्येच्या चढता उतरत्या क्रमावर प्रश्न कसे सोडवायचे कळलं. आता स्वाध्याय 6.1 आणि 6.2 हे तुम्ही घरून सोडवून आणायचं आहे. कुणाला काही अडचण असेल तर आपण वर्गामध्ये त्याचा सराव करून घेऊया.